नमस्कार, मी स्मिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर महालक्ष्मीसाठी लागणारं सगळं साहित्य आणि बाहेरून काय आणायचं होतं ते साहित्य आणलं। त्याचा मी पूर्ण काय व्हिडिओ दाखवलेला नाही। सर्व व्हिडिओ शूट केला असता तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता, म्हणून मी थोडं शॉर्टच व्हिडिओ शूट केला आहे। तर हे आहेत लक्ष्मीची म्हणजे गौरीची पावलं। तर मी हे स्वतः हातानेच बनवले आहे, तर त्याचा व्हिडिओ मी संपूर्ण तुम्हाला दाखवेलच। नंतर ते पावलं मी कशी बनवली याचा व्हिडिओ मी संपूर्ण थोड्याच दिवसात तुम्हाला पाठवणार आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आवडला असल्यास कमेंट करून सांगा। संध्याकाळचे जवळजवळ 5:30-6 वाजले होते आणि जरा लवकरच गौरी आगमन केलं, कारण पाऊस येत होता आणि पाऊस थांबला असताना त्यावेळेतच आम्ही पटकन गौरीची पूजा केली तुळशीपासून आणि तिथूनच आम्ही गौरी लवकर घेतल्या। नाहीतर दरवर्षी थोडासा उशीर झालेला असतो, पण यावर्षी पाऊस असल्यामुळे जरा लवकरच गौरी आम्ही घेतल्या, पूजा केली आणि गौरी आतमध्ये घेतल्या। तर बघा, अंगणातच तुळशी वृंदावन आहे। तर मी दरवर्षी खूप रांगोळी ती काढते, पण ह्या वर्षी पाऊस असल्यामुळे रांगोळी मी छोटीशीच काढली आहे। आतमध्ये रांगोळी काढून पावलं काढलेली आहे, तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच। तर बाहेर तुळशी जवळच आरती करतात, पण आम्ही आतमध्ये केली, कारण तुळशी जवळ दिवाच राहत नव्हता। त्यामुळे मग बाहेर नुसतं ओवाळून घेतलं आणि नंतर आतमध्ये गौरी गणपतीची आरती करून घेतली। कुंकवाची पावलं मी आधीच काढून घेतली होती, कारण मला लक्ष्मी आतमध्ये घ्यायच्या होत्या, त्यामुळे अगोदरच पावलं काढून घ्यावी लागतात आणि अगोदरच सर्व तयारी करून घेतली। सर्व तयारी करून घेतल्यानंतर मग महालक्ष्मी आतमध्ये घ्यायला सोपं जातं, म्हणून मी सगळं करून ठेवलं होतं। धान्याने माप भरून ठेवलं होतं, ते माप मी ओलांडून महालक्ष्मी आतमध्ये घेतल्या। विशेष म्हणजे लक्ष्मी आतमध्ये घेताना पाऊस कमी झाला होता, त्यामुळे आम्हाला व्यवस्थित महालक्ष्मी आतमध्ये घ्यायला वेळ मिळाला। आतमध्ये आल्यानंतर मी दुसऱ्या महालक्ष्मीची आणि गणपती बाप्पाची पूजा केली। गणपती बाप्पा आम्ही छोटा पितळाचा ठेवलेला असतो महालक्ष्मीला आतमध्ये आणताना, कारण मोठा गणपती आणि दोन्ही मुखवटे नाही बसत, म्हणून मी तो छोटा गणपती त्याच्यामध्ये ठेवत असते। तर अशा प्रकारे आमचं झालं गौरी आवाहन। तर कसं वाटलं व्हिडिओ हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझे व्हिडिओ असेच
बघत राहा. धन्यवाद.